सद्गुरु कृपा म्हणजे काय? सगळ्यांना प्रश्न असेल की गुरुकृपा म्हणजे तरी काय? तर गुरुकृपा झाल्यावर सद्गुरु कृपा कळे ज्याशी तो शोधील आपणाशी, पुढे कळे अनुभवाशी आपोआप वस्तू. समर्थ रामदास सांगतात, सद्गुरु कृपा कळे त्याशी जो शोधील आपणाशी. आपण आपल्याला शोधायला सुरुवात झाली तर ती सद्गुरु कृपा. म्हणजे आपण आपल्याला शोधणे म्हणजे काय? आपण कोण आहोत? आपलीच ओळख आपल्याला नाही. प्रत्येक माणसाला आपलीच ओळख नाही. संपूर्ण जगाचं ज्ञान त्याच्याकडे आहे. कुठल्या देशामध्ये काय चाललं हे सांगू शकतो माणूस. कुठल्या देशामध्ये कुठल्या ठिकाणी कोणता ऐतिहासिक स्थान आहे आणि तिथे कसं कसं ते स्थापन झालं ते सगळं इतिहास सांगेल, भूगोल सांगेल, नागरिकशास्त्र सांगेल, राजकारण सांगेल, सगळं सांगेल तुम्हाला. पण स्वतःचा शोध कोणी घेत नाही. आणि भक्ती मार्ग इथंच चुकलेला आहे. आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर ज्ञानदेव निवृत्तीचा. आपण कोण आहात याचा विचार करा. आपला आपण शोध घ्यायला सुरुवात झाली तर सद्गुरूंची कृपा झाली. आपलाच आपण शोध घेत नाही. आपण आहोत कोण आणि ह्याची ओळख आपल्याला जे सद्गुरू देतात तेच खरे सद्गुरू. सांगितलं की नाही की सोहम हंसा तत्वमसी, तेची परब्रह्म तुझी आयशी. हे ओळख करून देणारा सद्गुरू जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत आपल्याला एक गुह्य ज्ञान कळणार नाही. सोहम हंसा तत्वमसी म्हणजे जो आपला श्वास जातो येतो तत्वमसी, तत्वरूपाने आपण आहोत. तेची परब्रह्म तुझी आयशी म्हणजे आपणच ते परब्रह्म आहोत. म्हणजे आपला श्वास हाच परब्रह्म आहे जो जातो येतो. विचार पाहता अशी स्थिती सहज होते आणि अशी स्थिती सहज झाली का आपल्याला आपली ओळख होणार आहे. आणि मग आपल्याला मी तो वासुदेव तत्वता, एकोहम शिवोहम, ते शिव तत्व मी आहे, ते एक तत्व मी आहे, ते ब्रह्म मीच आहे असा ज्यावेळेला आपला ठाम भाव होतो त्यावेळेला आपल्याला त्याचं खरं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. म्हणजे ज्ञानामध्ये प्रकार आहेत ना, एक परोक्ष ज्ञान आहे, एक अपरोक्ष ज्ञान आहे आणि एक दृढ अपरोक्ष ज्ञान आहे. परोक्ष ज्ञान म्हणजे काय? परोक्ष ज्ञान म्हणजे जगामध्ये जे दिसतं, जगामध्ये जे मूर्त्या आहेत, मंदिरं आहेत, त्यांच्यामध्ये जे परमात्मा भरलेला आहे तो वेगळा आणि मी वेगळा, म्हणजे परोक्ष ज्ञान. आपण देवाची पूजा करतो हा भाव. अपरोक्ष म्हणजे काय की आपणच परब्रह्म आहोत. आणि दृढ अपरोक्ष म्हणजे काय की ते परब्रह्म मीच आहे, 100% मीच आहे आणि त्याची अनुभूती येणं म्हणजे दृढ अपरोक्ष. हे ज्ञानाचे 3 प्रकार आहेत. आणि त्यातून जोपर्यंत दृढ अपरोक्ष ज्ञान होत नाही तोपर्यंत आपल्याला सुटका नाही, मोक्षाची प्राप्ती नाही. मग लोक परोक्ष ज्ञानावरतीच थांबल्यात. आणि त्याचं विश्लेषण आपल्याला या अध्यायामध्ये की जे दृढ अपरोक्ष ज्ञान आहे, जे परब्रह्म आहे आणि त्या परब्रह्माचा कधीच नाश होत नाही. म्हणून त्याला ब्रह्माक्षर निर्देश योग अध्याय 8 ज्ञानोबा सांगतात. ब्रह्माक्षर निर्देश योग किंवा त्याला अक्षर ब्रह्म म्हणतात. आणि त्यातली ओवी आपली चालू आहे आता. ओवी क्रमांक आहे 194. काल 193 पर्यंत आलो. आता 194 ओवी काय सांगता आपल्याला आपण बघूया. थोडक्यात विश्लेषण देतो की एकदा त्या अक्षर ब्रह्मपदाला आपण गेलो का परत आपल्याला संसारामध्ये येण्याची इच्छा राहत नाही. म्हणजे आपण परत माघारी येत नाही. काय? परत माघारी येण्याची इच्छा होत नाही. म्हणून बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे.
तेने सोशे मन झाले हवभरे, परत माघारी येत नाही. बंधनापासून उकळलेल्या गाठी आणि देता आली मिठी सावकाश. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध गर्विते केले. हे तुकारामाचा अभंग आहे आणि तो अक्षर ब्रह्म आहे. परत माघारी येत नाही म्हणजे परत मागे येण्याची माणसाला इच्छा येत नाही. का तर तिथे जो स्वानंद सुख आहे, जो आनंदमय अवस्था आहे, तिथे त्या अवस्थेला सोडून परत या संसारामध्ये येण्याची माणसाची इच्छा राहत नाही. आणि म्हणून त्याला काय म्हणतात, स्वानंद सुख निवासी. सच्चिदानंद सद्गुरु स्वानंद सुख निवासी श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा अशी त्यांना पदवी देण्यात आलेली आहे. स्वानंद सुख निवासी सच्चिदानंद सद्गुरु अशा त्यांना पदव्या दिलेल्या. का तर आनंद हाच आपला परमात्मा आहे. जे निगर्वाचे गौरव, जे निर्गुणाचे जाणीव, जे निगर्वाचे गौरव, जे निर्गुणाची जाणीव, जे सुखाची राणीव, निराशांशी 194 ओवी सांगते, अध्याय 8. म्हणजे ज्ञानोबा काय सांगतात, निराभिमानांचे वैभव. ज्या माणसाला कुठलाच अभिमान नाही, अखंड अगर्वता असते, ज्यांची विनय हीच संपत्ती. विनय हीच संपत्ती आहे, म्हणजे नम्रता ही संपत्ती आहे. अखंड अगर्वता असते, जयांची विनय ही संपत्ती. जे जय जय मंत्र अर्पिती माझ्याची ठाई. ज्ञानोबा 9व्या अध्यायामध्ये सांगतात, जे जय जय मंत्र अर्पिती माझ्याच ठाई. अखंड अगर्वता असते म्हणजे त्या साधकांकडे, त्या सिद्ध पुरुषाकडं अजिबात गर्व नसतं आणि सगळीकडे नतमस्तक होतो. छोटा असो मोठा असो सगळीकडे नतमस्तक होतो तो. नम्रता नम्रता नम्र झाले भूता, त्याने कोंडिले अनंता. जो माणूस प्रत्येक ठिकाणी नम्रतेने वागतो, हात जोडून वागतो, मग त्याला असं समजायचं की त्याला आत्मज्ञान झालेलं आहे. का फलली या तरुच्या शाखा, सहज भूमीशी उतरे देखा, तैसे जीविषया शेखा खालावती. जे असे सत्पुरुष असतात, ही फललिया तरुच्या शाखा. एकदा का तरू म्हणजे झाडाला एकदा का फळं आली तर तो आपोआपच वाकला जातो. आपोआपच, बरं का, त्याला सांगायला लागत नाही, आपोआपच वाकला जातो. तसं त्या सिद्ध पुरुषाकडं ज्ञान झालं की तो सगळ्यांना नतमस्तक होतो. कुठलाच गर्व त्याच्याकडे नसतो आणि ही ज्ञानाची अवस्था आहे. अखंड अगर्वता असते, जयांची विनय हीच संपत्ती. जे जय जय मंत्र अर्पिती माझ्याच ठाई. म्हणजे परमात्म्याची जी प्राप्ती त्याला झाली, तर जो आपल्याला दिलेला मंत्र आहे तो मंत्र आपोआपच भगवंताला अर्पण करतो, आपल्याकडे ठेवत नाही. तर आपण बोला 2000 झाले, 4000 मंत्र झाले, अजिबात नाही. मोजण्याची गरज नाही, अखंड चालू आहे आणि भगवंताला अर्पण करतात. जे जे आपल्याला ज्ञान होईल ते भगवंताला अर्पण करणं. आणि हे वैभव आहे. वैभव कशामध्ये? एकदा का तुम्हाला ज्ञान झालं की ते ज्ञान आपल्याकडे नाही ठेवताना लोकांना वाटायचं. म्हणजे प्रत्येक जीवामध्ये तो भगवंत भरलेला आहे, त्याला सांगायचं. जो जो आपल्याला भेटेल, जे जे भेटेल भूत ते मानिजे भगवंत, त्याला भगवंत समजून त्याला ज्ञान देऊन टाकायचं. हा भक्तियोग निश्चित जाणू माझा. हाच भक्तियोग सांगितलाय की आपणाशी जे ठावे ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जना. प्रत्येक माणसाला शहाणं करून सोडून द्यायचं. आणि इथं काय लिहितात बघा की निराभिमानांचे वैभव, म्हणजे ज्यांच्याकडं अभिमान नाही, तो अभिमान नाही तोच वैभव आहे त्यांच्याकडं. जे गुणातीतांचे ज्ञान, गुणाच्या पलीकडे गेलेले आहेत. गुणांच्या पलीकडे जाणं म्हणजे ज्ञान आहे. कुठलाच गुण आपल्याकडे नसणं म्हणजे ज्ञान आहे. आपल्याकडे जर गुण असतील
तर आपल्याकडे ज्ञान नाही. म्हणून रज तम सत्व आहे ज्याच्या अंगी, रज तम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुणे जगी वाया गेला. या गुणच आपल्याला काय करतात, वाया घालवतात. आणि म्हणून सिद्ध पुरुष साधक कसा असावा, तर जे निर्गुणातीतांचे ज्ञान, म्हणजे गुणाच्या पलीकडे जायला पाहिजे. गुणांच्या पलीकडे जायला पाहिजे. आपण कुठलाच गुण आपल्याकडे पाहिजे नाही. कुठलाही गुण असला तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही. कारण भगवंत निर्गुण आहे. निर्गुण, निरीच्छ, निसंग, निर्लेप, निरावयव, निराकार, सगळे बघा, सगळे गुण भगवंताला लागू पडतात. मग आपण तसं व्हावं लागेल आपल्याला. आपण तसं नाही येत ना, आपण तसं व्हायला लागेल. आणि ते होण्यासाठी श्री गुरुला शरण गेल्यानंतर आपलं अखंड भजन चालू झालं. श्वासावरती जो श्वास जातो येतो तरच आपल्याला ते ज्ञान प्राप्त होईल. अन्यथा आपण कितीही वाचन केलं, सगळे ग्रंथ आपण वाचून काढले, पाठ केले सगळे ग्रंथ, तरी हे ज्ञान होत नाही. मग ज्ञानासाठी कोणाकडे जावं लागेल. म्हणून ज्ञानोबा सांगतात, ते ज्ञान पैगा भरवे जरी मने अति आणावे, तरी संताया भजावे. संतांची सेवा करा. संतांची सेवा केली तरच आपल्याला हे ज्ञान प्राप्त होणार आहे. जे निगर्वाचे गौरव, जे निर्गुणाची जाणीव, जे सुखाची राणीव, चिरा शांती. बघा, चिर शांती म्हणजे निस्पृहाचे सुखोपभोग घेण्याचे स्थान आहे. भगवंत कसा आहे की निस्पृह सुख घेण्याचे एक स्थान आहे. म्हणजे ते परब्रह्म जे आहे, ज्याचा कधीच नाश होत नाही, त्याच्या आश्रयाला आपण गेलो तर आपल्याकडे कुठलेच गुण नसतात, अभिमान पण नसतो, निस्पृह होतो. निस्पृह, कुठलीच इच्छा मनामध्ये राहत नाही. निस्पृहाचे सुखोपभोग घेण्याचे स्थान. आणि निस्पृह एकदा माणूस झाला की तो काय करतो, देवाचा आश्रय घेतो. म्हणजे त्या भजनाचा आश्रय घेतो, हरिनामाचा आश्रय घेतो. आणि हरिनामाच्या प्राप्तीतून सगळं मिळतं माणसाला. जे संतोषिया वाढिले ताट, जे अचिंता अनाथांचे माय पोट, भक्ती शिरजू वाट जया गावा. जे संतोषी जनांचे भोजन, जे संतोष झाले, म्हणजे ज्यांना शांती मिळालेली आहे, ज्यांना सुख मिळालेलं आहे, ज्यांना समाधान मिळालेलं आहे, अशा लोकांसाठी काय आहे, तर ते परब्रह्म जे ज्याचा कधीच नाश होत नाही, अशा लोकांचं ते भोजन आहे. बघा, आपल्याला भोजन कुठलं आवडतं? हां, चांगलं चांगलं आपल्याला पदार्थ आपण खातो, मग आपल्याला सुख मिळतो खाताना. पण तो सत्पुरुष असतो, तो सत्पुरुष काय भोजन कसलं, तर त्याच्याकडे संतोष, समाधान, सुख, शांती हे त्याचं भोजन आहे. आणि आपल्याला पण असंच व्हायला पाहिजे बरं का, तरच ज्ञान आहे. प्रत्येक साधकाला सुख, समाधान, शांती मिळायला पाहिजे. आणि म्हणून आपण 3-4 ग्रंथ एकत्र घेतलेत का, की प्रत्येक ग्रंथांचा सार आपण काढायचा. प्रत्येक ग्रंथांचा, भागवताचा, नाथबाबांचा, नंतर ज्ञानोबारायांचा, तुकोबारायांचा, समर्थ रामदासांचा, या सगळ्या नामदेवरायांचा, जनाबाईचा, मुक्ताई, सगळ्यांचा सार काढून आपल्याला काय करायचं आहे. कारण येथे सार भगवंत, फलकट संसार, येथे सार भगवंत. काय सांगितलं आहे? संसार फलकट आहे सांगतात, आणि सार काय तर भगवंत आहे. मग आपण सार घेतला पाहिजे. संतांनी सगळं सार आपल्या प्रत्येक ग्रंथामधून, आपल्या अभंगातून सार आणून ठेवले आपल्यासाठी. आणि ते सार आपल्याला मिळण्यासाठी
आपल्याला असार त्यागता यायला पाहिजे. फलकट संसार फलकट आहे, तो आपल्याला त्यागता यायला पाहिजे. येथे सार भगवंत म्हणजे त्यागता म्हणजे काय, संसार टाकायचा नाही बरं का. ध्यानाला बसल्यानंतर आपल्या देहाचा पूर्ण विसर पडला पाहिजे आणि त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप व्हायला पाहिजे. देहाच्या निरसने पाविजे त्या ठाया, म्हणजे देहाचा पूर्णपणे विसर पडून आपण त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होणं. देहाच्या निरसने पाविजे या ठाया. या ठाया म्हणजे आतमध्ये असलेला तो परमात्मा. तुकोबाऱ्या सांगतात की नाही, देहाच्या निरसने पाविजे या ठाया. देहाच्या निरसने पाविजे या ठाया. माझी आई शिकाया, माझी आई शिकाया जव नव्हे. माझी आई शिकाया जव नव्हे. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. म्हणजे भक्ती म्हणजे काय, सगळ्यांना नमस्कार करणं. आणि वैराग्य म्हणजे काय, त्याग. प्रत्येक गोष्टीचा त्याग करता यायला पाहिजे आपल्याला. प्रत्येक गोष्टीचा त्याग करता यायला पाहिजे आपल्याला. म्हणजे त्याग कशातून करायचा, तर मनातून चित्तातून त्याग करायचा बरं का. नाही तर तुम्ही संपूर्ण प्रपंचाचा त्याग कराल. जे चित्तामध्ये जे वाईट आपले विचार येतात, ज्या चित्तामध्ये जे आपले संस्कार घडलेले अनेक जन्माचे संस्कार आहेत, त्यांचा त्याग करायचा आणि त्या चित्तामध्ये परमात्म्याला बसवायचा. आणि म्हणून लिहिले, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. देहाच्या निरसने पाविजे या ठाया. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु म्हणजे ज्ञान ब्रह्मी भोग. ज्ञान त्याला म्हणतात की जो ब्रह्मामध्ये, त्या ब्रह्मतत्वामध्ये एकरूप झालेला आहे. म्हणजे त्या ब्रह्माचा भोग घेतात. म्हणजे काय करतात, त्या ब्रह्माचं अखंड चिंतन चालू आहे. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. आणि त्या परब्रह्माचं नामस्मरण करता करता आपली ब्रह्माचं तनूच आपली काय व्हायला पाहिजे, ब्रह्मस्वरूप व्हायला पाहिजे. म्हणजे आपला शरीरच ब्रह्मरूप व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्या रोमरोमामध्ये त्या नामाचं चिंतन चाललं पाहिजे. रोम रोम भजन करायला पाहिजे आपलं. जे संतोषिया वाढिले ताट. आणि मग संतोषिया वाढले ताट. जे अचिंता अनाथांचे मायपोट. भक्ती शिरुजू वाट जया गोवा गावा. जे संतोषी जणांचे भोजन. मग संतोषी जण कोण संतोषी आहेत, की जे शांत झालेले आहेत, जे त्या परब्रह्म स्वरूपाशी एकरूप झालेले आहेत, जे संसाराची चिंतन करणाऱ्या शरणागतांचे मायपोट. संसाराची चिंता त्यांना नाहीये. संसाराची चिंता न करणाऱ्या शरणागतांचे मायपोट. व जे भक्तीने चालणाराला मोक्षरूपी गावांची सरळ वाट. भक्तीने चालणाऱ्या प्रत्येक भक्ताला मोक्षरूप म्हणजे मोक्षाकडे जाणारी वाट दाखवणारे ते संत. आणि ते कसे आहेत, तर शांत आहेत ते. म्हणून संतोषी जणांचे भोजन. असे ते संतोष असलेल्या प्रत्येक साधक किंवा सिद्ध पुरुष, त्यांच्याकडे काय आहे, संतोष, समाधान, सुख आहे. आणि तेच त्यांचं भोजन आहे. आणि आपल्याला काय करतात, आपल्यालाही ते भोजन भरून आपल्यालाही शांत करतात, आपल्यालाही समाधानी करतात. असे ते कोण आहेत, असे साधक आहेत. कारण त्यांनी ते प्राप्त केलेलं आहे. ज्यांनी हे प्राप्त केलेलं आहे त्यांनाच ह्याची गोडी लागलेली आहे.
ज्यांनी प्राप्त करून घेतलं त्यांना गोडी लागली आहे. ज्यांनी प्राप्तच नाही केलं मग त्यांना हे काही कळणार पण नाही, त्यांना गोडी लागणार पण नाही. म्हणून ज्ञानदेव म्हणे प्राप्तीची निज प्राप्ती. प्रत्येकाला प्राप्त आहे, पण ती निज प्राप्ती म्हणजे स्वतःकडे ते यायला पाहिजे. निज म्हणजे स्वतःची, म्हणजे स्वतःच्या आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायला पाहिजे. परमात्मा आहे जो सगळीकडे भरलेला आहे, पण तो आपल्याला प्राप्त झाला याची खूण काय, तर आपल्याकडे सुख, समाधान, शांती आपल्याकडे नांदायला सुरुवात होते. आणि मग काय होतो की मोक्षरूपी गावाला जाण्याची सरळ वाट दाखवतात आपल्याला. मोक्षरूपी गावाला जाण्याची सरळ वाट आपल्याला दाखवतात. हे एक एक सांगोनी वाया, काय फार फार करू धनंजया, काय गेली या जया ठाया, तो ठावेची होईजे. आता हे एक एक किती सांगू तुला अर्जुना, तुला एक एक मी किती सांगू. आता तुम्हाला आता 8व्या अध्यायामध्ये ह्या 195 ओळी आल्या, त्याच्यामध्ये तेच दाखवले म्हणतात. सगळं तुला मी काय सांगितलं आता अर्जुना, की सगळं ज्ञान हे अक्षय ब्रह्म आहे, अक्षर ब्रह्म आहे, की ज्याचा कधीच नाश होत नाही. आता तुला मी एवढ्यापर्यंत सांगितलं, आता तुला किती सांगू मी, पुढं काय सांगायचं राहिलंच नाही. एक एक सांगेन वाया, काय फार करू धनंजया, पायी गेली या जया ठाया, तो ठावोची होईजे. परंतु तिथे गेल्यावर आपण तेच होऊन जातो. सांगून फायदा काय. तसं तुम्हाला किती पण इथून ओरडून सांगितलं आम्ही, किती पण सांगितला, आणि तुम्हाला तिथपर्यंत नेण्याची क्रिया प्रॅक्टिकली तुम्हाला तिथपर्यंत नेला नाही. त्या सुखापर्यंत, त्या संतोषापर्यंत, त्या समाधानापर्यंत, त्या शांतीपर्यंत जर साधकांना घेऊन गेला नाही गुरु, तर सांगून फायदा काय. सांगून फायदा काहीच नाही हो. मग सांगून फायदा नाही. मग काय करायला पाहिजे, अनुभव घ्यायला पाहिजे. त्या अनुभवासाठी, हे शास्त्र अनुभवासाठी आहेत, सांगण्यासाठी अजिबात नाही. कारण सांगणारे भरपूर आहेत, ऐकणारे भरपूर आहेत, पण अनुभव नसेल तर कसा होईल मला सांगा. म्हणून अनुभवासाठी शास्त्र आहेत, आणि त्या अनुभव आपल्याला देणारे श्री गुरु जोपर्यंत जीवनात येत नाही, मग त्याला परंपराच लागतो की नाही. मग ते आपण परंपरेचं ज्ञान घेतलेलं आहे. परंपरा काय, आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा, म्हणजे भगवान शंकर, इथून ती परंपरा चालू झालेली आहे. भगवान शंकराने ते ज्ञान पार्वतीला सांगितलं. पार्वतीनं सांगता सांगता मच्छिंद्रनाथाने ऐकलं. गोरक्षनाथ, गहिनीनाथ, मच्छिंद्राने बौद्ध गोरक्षाशी गेला, गोरक्षवल्ला गहिनी प्रसादे, निवृत्तीदातारा निवृत्तीरायापर्यंत ज्ञानदेव सार चोजविले, आणि निवृत्तीदादाने ते ज्ञानोबाराला सांगितलं. म्हणजे परंपरेचं ज्ञान आहे हे, असंच कुठून उगाचच आलेलं ज्ञान नाही आहे. आणि त्या परंपरेमध्ये प्रत्येक सिद्धाला त्या नामाचा स्पर्श आहे, आणि तो स्पर्श करत 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 प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवत 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 ते आमच्यापर्यंत आलेलं आहे, ते तुमच्यापर्यंत आलेलं आहे, प्रत्येक साधकापर्यंत. म्हणून साधकांसाठी ज्ञान आहे. प्रत्येक ज्ञान हा साधकासाठी आहे. प्रत्येक ज्ञान कशासाठी आहे, साधकांसाठी आहे. म्हणून साधक व्हायला पाहिजे. साधक झालं तर कळेल. धनंजय ऐसे एक एक सांगून उगीच किती वर्णन करू, परंतु ज्या ठिकाणी गेले असता मनुष्य तद्रुपतेला पावतो. म्हणजे तद्रुप्त म्हणजे त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होऊन जातो. आपल्या शरीराचा विसर पूर्ण पडतो, आणि तिथे आनंद, सुख, समाधान मिळतं माणसाला. आणि मग तिथून माणसाला परत यायची इच्छा होत नाही. तिथून परत यायची इच्छा होत नाही. मग ते सुख काय सांगू, वाचा बोलता नाही, वाचेने सांगता येत नाही. ते सुख वाचेने सांगता येत नाही. जसं आपल्याला उदाहरण देतात की नाही, की एखाद्याने गुळ खाला, किती गोड आहे, गोड सांगेल. किती गोड, अजून गोड सांगेल. मग 3-4 वेळेला त्याने विचारलं किती गोड आहे, मग तो सांगेल हे घे तूच खाऊन बघ. म्हणजे त्याच्या पुढे सांगता येत नाही. तसं ज्ञान हे सांगता येत नाही. ज्ञान हे तुम्हाला प्रत्यक्ष ध्यानाला बसून तुम्हाला अनुभवाचं आहे. ज्ञान ही सांगण्याची वस्तू नाही बरं का.
ज्ञान ही अनुभवण्याची वस्तू आहे. आणि अनेक पंथ असे आहेत की फक्त सांगण्यामध्ये साधकांचा वेळ घालवतात, पण अनुभवाला आणून देत नाही. अनुभवाला त्यांनी आणून द्यायला पाहिजे प्रत्येक पंथाने. आणि अनुभव सांगतात कुठले तर प्रपंचातले. परमार्थिक अनुभव 0. का? त्याला कारण आहे की त्याला कारण एक आहे की परंपरेचं गुरु आपण करायला पाहिजे. हिवाची या झुळका जैसे हिवची पडे उष्णोदका, का समोर झाल्या अरका तमची प्रकाशी होय. थंडीच्या झुळकेने जसे गरम पाणी थंड होते. पाणी बघा गरम असतं आपलं, आपण उकळतं पाणी बाहेर काढला आणि थंडीमध्ये आपण ठेवला तर लगेच थंड होतो. लगेच होतो की नाही थंड? लगेच बर्फाच्या प्रदेशामध्ये आपण गेलो आणि पाणी गरम केला तर ताबडतोब थंड होऊन जातो. कितीही गरम असला तरी लगेच. का? तर थंडीच्या झुळकेने ते गरम पाणी थंड होते. किंवा सूर्य उगवल्यावर अंधारच प्रकाशरूप होतो. पाण्याचा गुणधर्म काय? थंड आहे. किंवा सूर्य उगवल्यावर अंधारच प्रकाशरूप होतो. आणि सूर्य उगवला की त्याचा प्रकाश पडला की त्या प्रकाशाचा स्पर्श होताच अंधार पळून जातो, दूर जातो, कुठे जातो, गायब होतो, माहीत पडत नाही. तसं आपण त्या परमात्म तत्वाला भेटलो तर आपणच देव होतो हे सांगायचं बरं का ज्ञानोबाने. आपण त्या परमतत्वाशी एकरूप झालो. तो जसा सूर्याचा प्रकाश अंधाराला घालून टाकतो. थंडी आहे ती काय करते? गरम पाण्याला थंडच करून टाकते. तिचा गुणधर्म थंड आहे. थंडीचा गुणधर्म थंड आहे, ती गरम पाण्याला थंड करतो. सूर्याचा गुणधर्म काय? प्रकाश देणं, तर अंधार घालूनच टाकतो. तसं आपल्याकडं जर ते आत्मतत्व आपल्याला प्राप्त झालं, तसं अक्षर ब्रह्माची आपल्याला अनुभूती आली तर आपण तेच होऊन जातो सांगायचं ज्ञानोबांना. आपण तेच होऊन जातो. आपण परब्रह्मच होऊन जातो. म्हणून तुकाराम महाराज म्हटले, देव पाहावयाशी गेलो आणि देवच होऊन ठेलो. म्हणजे ते हे बरं का, हे असं सांगणं नाही. ध्यान करता करता मी देवरूप झालो म्हणून सुखरूप आयसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा. सुखरूप आहे तो, नुसता सुख नाही, सुखरूप आहे. सुखरूप आयसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा. दुसरा सुखरूप असा कोणीच नाही, कारण तो प्रत्यक्ष सुखरूप आहे म्हणून आपल्याला सुखरूप करतो. ज्या गुरुने प्रत्यक्ष अनुभूती घेतलेली आहे, जो परब्रह्म तत्वाशी एकरूप झालेला आहे, ज्याने पूर्णपणे देहाचा निराश करून त्या परमतत्वामध्ये प्रवेश केलेला आहे, असाच सद्गुरू आपल्याला मिळाला तर आपल्याला तिथपर्यंत तो घेऊन जाईल. अन्यथा बडबडीची वाणी नरका जाय चुकेना लिहिले. नुसती बडबड करणारा जर आपल्याला मिळाला तर आपल्याला नरकाला जावं लागेल. बडबडीची वाणी नरका जाय चुकेना. तुकाराम महाराज शेवटीला सांगतात त्याच अभंगामध्ये, तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. वाणी बडबडीची आहे का सत्य? म्हणजे परमात्म्याशी एकरूप झालेली आहे, कळतं माणसाला. बोलण्यातूनच कळतं बरं का. तुका म्हणे आम्हा कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. मग ज्याची वाणी, म्हणून ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहून थांबलेले नाहीत बरं का. त्याने अनुभव अमृत लिहिलं. बाबा आम्हाला असा अनुभव आलेला आहे म्हणून अनुभव अमृती वाचा. रामदास स्वामी थांबलेले नाहीत दासबोध लिहून. त्याने आत्मा राम ग्रंथ लिहिला. म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती सांगायला आलेले संत आहेत. म्हणून ग्रंथच आपले गुरु आहेत. पण ग्रंथ गुरु होण्याच्या आधी आपल्याला अनुग्रह असेल, प्रबोधाचं चिंतन असेल तर आपल्याला ग्रंथ लवकर कळतात. अन्यथा आपण बाजूला जातो. कारण जे आत्मतत्व आपल्या रोमारोमामध्ये आहे ते आधी प्रगट करा. आधी जशी गाडी की आपली गाडी आहे की नाही, आधी गाडी चालवायला शिका, मग भारत भ्रमण करा. आपण भारत भ्रमण करायला निघाले गाडी घेऊन,
आपल्याकडे लायसन नाही, काही नाही, निघालं भारत भ्रमण करायला. सांगा किती ॲक्सिडेंट होतील. आपल्या हातात डायरेक्ट गाडी चालवायला दिली, काय होईल सांगा मला. आपल्याला 4 व्हीलर चालवायला दिली, मग त्याला लायसन काढावा लागतो, शिकावा लागतो, प्रॅक्टिस करावी लागतो. मग हळूहळू गर्दीतनं कशी काढायची, तशी आपली गाडी आहे. ही गाडी आपली पण 5 गिअरचीच आहे, पण ही कशी आपल्याला या गर्दीतून, म्हणजे गर्दी म्हणजे काय, विषयांची गर्दी आपल्या आतमध्ये आहे. आपल्याकडे अहंकाराची गर्दी झालेली आहे, आपल्याकडे त्रिगुणांची गर्दी झालेली आहे. मग या गर्दीतून ही गाडी कशी काढायची, त्याच्यासाठी आपल्याला श्रीगुरूने दिलेली आपल्याला जो ध्यान आहे, जो नाम आहे. कारण अंतर्मुख झाल्याशिवाय आपल्याला हे कळणारच नाही. हे ज्ञान अपरोक्ष ज्ञान आहे, दृढ अपरोक्ष ज्ञान आहे. आणि आपण परोक्षमध्ये असले तर आपल्याला जमेल का, नाही जमणार नाही. म्हणून आपण काय करायला पाहिजे, आपलीच गाडी आपल्याला कशी चालवता येईल, आपल्याला त्या आत्मतत्वामध्ये प्रवेश करून त्या आत्मदेवाशी एकरूप होऊन आपल्या देहाचा निराश कसा करता येईल. हे याची प्रत्येकाने अनुभूती घ्यायला पाहिजे. आणि त्या अनुभवासाठी आपल्याला ज्ञानवराची ज्ञानेश्वरी अनुभवासाठी आहे. प्रत्येक ग्रंथ अनुभवासाठीच आहे. दासबोध पण अनुभवासाठीच आहे. त्यांनी जसा अनुभव घेतले तेच अनुभव त्यांनी लिहिलेले आहेत. थंडीच्या झुळकेने जसे गरम पाणी थंड होते किंवा सूर्य उगवल्यास अंधाराचाच प्रकाश होतो, तसा आपल्याकडं आपल्याकडं असलेलं अज्ञान, त्या अज्ञानातून ज्ञानाची प्राप्ती होते. अज्ञान बाजूला होऊन अज्ञानाचंच ज्ञानात रूपांतर होतं. प्रत्येक माणसाला अज्ञानाचंच ज्ञानात रूपांतर होतो. म्हणून आला शीतल शांतीचा वारा, त्याने सुख झाले या शरीरा, फिटला पातकांचा थारा, कलिकालाशी धाक दारा रागा. तुकाराम महाराज सांगतात, आला शांती सुखाचा शीतल वारा, त्याने सुख झाले या शरीरा, फिटला पातकांचा थारा, कलिकालाशी धाक दारा रागा. तुकाराम महाराज काय सांगतात, आला शांती सुखाचा शीतल वारा. ध्यानाला बसल्यानंतर शांती येतो, सुख येतो, समाधान येतो. तो वारा सांगितले बरं का. शांती सुख हा वारा सांगितले, समाधान वारा सांगितले. त्याने सुख झाले या शरीरा. शरीराला सुख कशात नव्हतं, जास्त जेवल्याने, तीर्थयात्रा केल्याने नाही. तुकाराम महाराज काय सांगतात बघा, आला शांती सुखाचा शीतल वारा. तो आतमध्ये वारा यायला पाहिजे. शांतीचा सुखाचा वारा आपल्या आतमध्ये येतो. त्याने सुख झाले या शरीरा. आणि त्या शांतीतून, सुखातून, समाधानातून, त्या नामाच्या भजनानंदातून आपल्याला सुख, समाधान, शांती येते. भजनानंदातून येतं बरं का. त्याने सुख झाली या शरीरा, फिटला पातकांचा थारा. सगळी पातकं निघून गेली, रोगराई, सगळे पातक, सगळे गेले आत्तापर्यंत केलेली पातक, सगळी पाप निघून गेली. फिटला पातकांचा थारा, कलिकालाची धाक दारा रागा. कलिकालाला धाक पडला, अरे बापरे आता ह्याला काय करायचं आपण. कली पण आपले जण उभा राहू शकत नाही. अशी देहाची अवस्था आहे. आणि ही भक्ती आपल्याला जमली पाहिजे. म्हणून तुकोबराय त्याच अभंगात सांगतात की उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एकाविने एक कामा नये. उदक अग्नी धान्य म्हणजे उदक आहे, अग्नी नाही. उदक आणि धान्य, अग्नीच नाही. जेवण होईल का. धान्य आहे, अग्नी आहे, उदकच नाही, जेवण होईल का. अग्नी आहे, धान्य आहे, उदक नाही, जेवण होईल का. उदक आहे, धान्य, अग्नीच नाही, होईल का. एकाविने एक कामा नये. काय सांगितलंय, सगळं पाहिजे. तसं ज्ञान पण पाहिजे, वैराग्य पण पाहिजे आणि त्याग पण पाहिजे. सांगायचं काय सांगायचं, हे तिन्ही अवस्था पाहिजे आपल्याकडे. ज्ञान पण पाहिजे, वैराग्य पण पाहिजे आणि त्याग पण पाहिजे. आणि सिद्ध पुरुषाकडे तिन्ही अवस्था असतात, म्हणून ते सिद्ध असतात. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एकाविन एक कामा नये. एकाविन एक
कामानये देहाच्या निरसने पाविजे या ठाया. जोपर्यंत देहाचा पूर्णपणे विसर पडत ना आपल्याला, तोपर्यंत त्या परब्रह्म तत्वामध्ये आपल्याला प्रवेश मिळणार नाही. जसं एखाद्याला पोहता येत नसेल तर पाण्यात उतरू शकत नाही, तसं परब्रह्म तत्वाची ओळख घेऊन त्याचं भजन करता करता भजनानंदामध्ये जाऊन आपल्याला त्या परब्रह्म तत्वामध्ये प्रवेश मिळवायचा आपल्याला. आणि ते तत्व संपूर्ण ब्रह्मांडामध्ये भरलेलं आहे. आणि म्हणून सांगतात अर्जुना, मी नसे ऐसे कवन ठाऊ असे, परी प्राणी यांचे दैव कसे मातेनं देखते. मलाच बघत नाही, सगळीकडे मीच भरलेला आहे, पण मलाच बघत नाही. कारण त्याला बघायचं असेल तर आपल्याकडं आत्मतत्व पाहिजे, आत्मज्ञान पाहिजे, ती स्थिती पाहिजे, अंतःकरणाचा भाव पाहिजे. आणि तो भाव जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपल्याकडे अज्ञान आहे. आणि अज्ञानांच्या अंगी अवघीचं फजिती आहे हो, सगळ्यांची फजिती होणार आहे. तैसा संसार जया गावा गेला साता पांडवा, होऊनी टाक्या आघवा मोक्षाचाची. तसा संसार ज्या गावामध्ये गेला, म्हणजे संसार म्हणजे अज्ञान, त्याप्रमाणे पांडव अज्ञान त्याचे कार्य जग ज्या परमात्मरूपी गावाला गेले असता जे आपणच मोक्ष होऊन राहते. काय सांगतात? अज्ञान आणि त्याचे कार्य जग ज्या परमात्मरूपी गावाला गेले असता ते आपणच मोक्ष होऊन राहते. म्हणून हे पांडव आणि अर्जुना, अज्ञान निघून गेल्याशिवाय, अज्ञान आणि हे जग म्हणजे जग आपल्याला दिसतं, हे खरं वाटतं तोपर्यंत आपल्याकडे अज्ञान आहे. हे जग ज्या वेळेला खोटं वाटेल, हे शरीर ज्या वेळेला खोटं वाटेल आणि शरीराला परमात्मा चालवणारा परमात्मा जेव्हा खरा वाटेल, तेव्हा आपण त्या गावाला जाऊ, म्हणजे त्या मोक्षरूपी गावाला आपण जाऊ. गेले की नाही, माया दिसे परी नासे, ब्रह्म न दिसे परी न नासे. त्याचा कधीच नाश होत नाही त्या अक्षर ब्रह्माचा. आणि तिथपर्यंत जायचं आपल्याला. आणि ते तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर आपलं अज्ञान घालवायला पाहिजे. आणि तो अज्ञान कशातून जातो, तर ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली तर, किंवा अनुभवातून सांगायचं झालं तर महावाक्याच्या बोधातून, महावाक्याचे नावे गुरुकृपेचे थावे, माथा हात ठेवला नव्हे थापटीला जायचा. गुरु काय करतात, आपल्याला माथ्यावरती हात ठेवतात आणि थापडतात. 3 वेळा असं आपडतात बघा, तूप लावून. कशासाठी? उठ, अरे या अज्ञानामध्ये झोपलाय तू. हे जग सगळं खोटं आहे, दिसतं ते. जे दिसतं ते खोटं आहे, जे दिसत नाही त्याला तू प्राप्त हो. यात दृष्टम तन नष्टम, जे दिसतं त्याचा नाश होणार आहे, हा शरीराचा पण नाश होणार आहे. म्हणून गुरुकृपेचे नावे माता हात ठेविला नव्हे थापटीला जायचा. थापडतात आपल्याला आणि आपल्याला अज्ञानातून बाहेर काढतात, अज्ञानातून प्रकाशाकडे नेतात, आपल्याला ज्ञान स्वरूपी अवस्थेमध्ये नेतात आपल्याला. त्याचप्रमाणे पांडव अज्ञान त्याचे कार्य जग ज्या परमात्मरूपी गावाला गेले, बघा ज्या परमात्मरूपी गावाला गेले, अज्ञान आणि त्याचं कार्य हे सगळं जग परमात्मरूपी गावाला गेले असता आपण मोक्ष होऊन राहतो. म्हणजे त्या स्वरूपाला आपण प्राप्त झालो तरच आपल्याला मोक्ष मिळणार आहे. तरी अग्नी माझे आले जैसे इंधनाची अग्नी झाले. कसे कसे दृष्टांत दिलेत बघा, कसे कसे दृष्टांत दिलेत. आता अग्नीचा आणि लाकडाचा दृष्टांत दिलेला आहे. पाठीनं निवडेची काही केले काष्ठपण. सावकाश समजून घ्या, कारण हे ज्ञान तसं बघायला गेलं तर सोपं आहे, पण तुम्हाला त्या परमात्मा तत्वाची अनुभूती असली तर, नाही तर मग कठीण आहे. आणि त्या तत्वाची ओळख करण्यासाठी आपण तत्वदर्शी गुरुला शरण गेलो आहोत. म्हणून तत्वदर्शी 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 गुरु करा, जो आपल्याच तत्वाची, जो आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्यामध्ये असलेली जे आपल्याला तत्व आहेत त्या तत्वाची ओळख करून देणारा गुरु पाहिजे.
तरच आपल्याकडचं अज्ञान निघून जाईल, नाही तर आपल्याकडे अज्ञान वाढतच जाईल. आणि शेवटीला आपल्याला ज्ञान कुठेही उपयोगाला येणार नाही. बाहेरचं ज्ञान कुठंच उपयोगाला येणार नाही. अंतकाली तर बेकारच अवस्था होणार आहे. म्हणून आपल्या अंतकरणामध्ये आपलं अंतकरण जसं शुद्ध होईल जाईल तसं आपल्याला त्या परमात्मा स्वरूपाचे अनुभव येतील. तसेच लाकूड विस्तवात घातले असता विस्तवत होऊन राहते. ज्ञानोबा सांगतात की नाही, तृण अग्नी मेळ समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. तृण अग्नी मेळे समरस झाले. तृण आणि अग्नी एकत्र आले का ते समरस झाले, म्हणजे अग्नीमध्ये ते तृण जातो आणि त्या तृणाला अग्नीचा आकार येतो किंवा त्या अग्नीला तृणाचा आकार येतो. तैसे नामे केले जपता हरी. तसं आपण हरीचं नाम केलं तर आपण हरीच होऊन जातो. आपणच हरी स्वरूप होतो. अक्षर ब्रह्म बरं का, ज्याचा कधीच नाश होत नाही असा आपण अध्याय घेतलेला आहे. म्हणजे आपल्याकडे असलेलं आत्मतत्व, आपल्याकडे असलेली ती अवस्था परब्रह्माची, त्याचा नाश कधी होत नाही. जातं ते फक्त पंचमहाभूतांचं शरीर, पण उरतं ते आत्मतत्व, आणि त्या आत्मतत्वाचा कधीच नाश होत नाही. त्याचा. आणि ते आत्मतत्व आपल्याकडं आत्ता ह्या क्षणाला प्रत्येक जीवाकडे आहे, पण आपण त्याच्याशी एकरूप होत नाही, त्याची अनुभूती येत नाही. रोमारोमामध्ये भजन चालू नाही आपलं, सप्तचक्र भेदन करून आपण जात नाही. ह्या सगळ्या गोष्टी अनुभवाच्या आहेत. तसेच लाकूड विस्तवाने घातले असता विस्तवच होऊन जाते. काय? व मागून निवडून गेले तरी त्याचे लाकूड पण दृष्टीच पडत नाही. नंतर आपण त्याला शोधायला गेलो तर आपल्याला ते सापडत नाही. तसं आपलं आत्मतत्व आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने मध्ये व्यापिले. आतलं आत्मतत्व बाहेरच्या आत्मतत्वाशी एकरूप झालं. आपल्या देहाचा पूर्ण विसर पडला आणि आपण त्या आत्मतत्वामध्ये विलीन झालो. आता तुम्ही कोणाला शोधणार? तुम्ही शोधायला राहिलेच नाही ना, तुम्ही तेच झाले ना. मग तुकोबारात तेच सांगतात, देव पाहावयाशी गेलो आणि देवच हो. मग देव कसा आहे? तर देव तत्व रूपाने आहे आणि त्या तत्वामध्ये त्या जगद्गुरु तुकोबारांनी प्रवेश केला आणि म्हणून देव पाहायला गेले. तो देव आहे हो. म्हणून ज्ञानी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य. तो माऊली सांगतात की नाही, सुख सर्वस्व माझे चैतन्य. म्हणजे चैतन्य हाच परमात्मा आहे आणि तो सगळीकडे भरलेला आहे. आपल्या आतमध्ये पण आपलं चैतन्य चालू आहे रोमरोमामध्ये. म्हणून आपण बोलतो, तुम्ही ऐकता, तुम्ही खाता पिता झोपता उड्या मारता, प्रपंच उत्तम प्रकारे करता, पैसा कमवता, सगळं कमवता, आणि ते आपल्यातनं निघून गेलं तर. आणि तेच चैतन्य आतमध्ये आहे आणि तेच चैतन्य बाहेर आहे. आतमध्ये श्वास घेतलं की आपण बाहेर टाकतो, मग बाहेर आपला श्वास गेल्यानंतर तो व्यापक आहे ना. आतला आत्मतत्व बाहेर आहे, म्हणजे आतला श्वास बाहेरच, बाहेर पण तोच आहे, पण बाहेर व्यापक आहे. आणि त्या व्यापकतेमध्ये आपल्याला प्रवेश करता यायला पाहिजे. आणि तो प्रवेश आपल्याला दिलेल्या साधनेतून आपल्याला सहज आपल्याला प्राप्त करता येतो, सहज. पण त्यासाठी गुरुकृपा लागते. काय लागते? गुरुकृपा लागते. प्रत्येक संतांनी गुरुलाच पुढे केलेला आहे, स्वतःला कधीही पुढे केलेला नाही. तसं आपण पण गुरु दाविले वाटा. म्हणजे गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. शेवटीला 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगतात, गुरु तेथे ज्ञान. गुरुच्या ठिकाणी ज्ञान आहे आणि गुरुच्या ठिकाणी हे ज्ञान आहे. ते ज्ञान आपल्याला अनुभवाला आले का ज्ञानी आत्मदर्शन. गुरुने दिलेल्या ज्ञानातून आत्म्याचं दर्शन होतं. स्पष्ट लिहिले बघा, गुरु तेथे ज्ञान.
आणि ज्ञानी आत्मदर्शन, आणि त्या ज्ञानातून आपल्याच आत्म्याचं दर्शन होतं आणि दर्शने समाधान, आणि त्या झालेल्या दर्शनातून आपल्याकडे सुख समाधान शांती येते. का देव भेटतो लिहिलंय? असं काय लिहिलं नाही? गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शने देव भेटतो असं लिहिलं का? माऊलीने काय लिहिलंय? माऊली काय सांगतो? गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शने देव भेटतो लिहिले का? दर्शने समाधान. रामदास स्वामींनी संपूर्ण लिहिले 20 दशक, 200 समास, श्रवणाद्वारे घेता स्वाद, मनन करत्यास विशेष समाधान लाभे. का देव भेटतो लिहिलंय? अहो संतांनी काय लिहिले बघा, त्याचा अर्थ घ्या. समाधान हो, न समाधान हाच पांडुरंग आहे. पण तो समाधान आपल्याला मिळत का नाही? तर आपली बुद्धी चंचल झालेली आहे. म्हणून आपण स्थिर व्हायला पाहिजे, चित्तप्रज्ञ अवस्था व्हायला पाहिजे. तो काम सर्वता जाये, जयाचे मन संतोष होय, तोची स्थितप्रज्ञ जान जाय मनुष्य जान. ज्ञानोबारा लिहितात की नाही? तो काम सर्वता जाये, आपल्याला समाधानी, आपल्याला चंचलता आणणारा काम विषय, तो काम सर्वता जाय, जयाचे आत्मसंतोषी मन राहे. एकदा काम वासना गेली का तुमचा आत्मसंतोषी मन राहे. तुमचा आत्मा जो आहे तो शांत होतो, समाधानी होतो, संतोषी पावतो, संतोष मिळतो त्याला. तोची स्थितप्रज्ञ जाय पुरुष होय, त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. त्या पुरुषाला स्थितप्रज्ञ म्हणतात. प्रत्येक ओळीमध्ये ज्ञानोबराने आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, पण आपली घेण्याची तेवढी आपल्या अंतःकरणामध्ये तेवढा भाव असला पाहिजे. नामाचा भाव बरं का, मंत्राचा नाही, नामाचा भाव सांगितले. नाम, आणि त्या नामातून आपल्याला सगळं काय मिळतो. पण मग त्याने नाना साधनांच्या केल्या खटापटा, तरी तेही न पावती माझ्या दारवंटा. अनेक प्रकारची साधना केल्या तरी माझ्यापर्यंत पोचणार नाही. पण नामातून तुम्हाला भगवंताशी एकरूप होता येतो. म्हणून ते सगळ्यात श्रेष्ठ असे जे साधना असेल तर ते नाम आहे. आणि त्या नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशील धनी. ज्ञानोबा सांगतात, ज्या पंथामध्ये नाम नाही तिकडे गेला तर फुकट जाशील सांगतात. नामापरते तत्व नाही रे अन्यथा. नाम कसं आहे? तत्वरूपाने, आणि तत्वाचंच तुम्हाला विवरण देतो मी बाहेरचं काहीच सांगत नाही बरं का तुम्हाला, अजिबात सांगत नाही बाहेरचं. सगळ्या आतल्या 72,000 नाड्या आपल्या आतल्या आहेत, त्यांचं शुद्धीकरण झाल्यानंतर तुम्हाला हे ज्ञान प्राप्त होतं. नामापरते तत्व नाही रे अन्यथा. नाम हे तत्वरूपाने आहे. दुसरीकडे जाल, नाम न घेताना दुसरीकडे जाल, वाया अनेक पंथा जाशील धनी. इतर ठिकाणी जाशील ज्या ठिकाणी नाम नाही, ज्या ठिकाणी ध्यान नाही, ज्या ठिकाणी आपल्याच स्वरूपाची ओळख नाही, अशा ठिकाणी जाशील वाया अनेक पंथा जाशील धनी. तर जाऊ नको सांगितले अशा ठिकाणी. म्हणून तत्वदर्शी गुरुला शरण गेलो तर आपल्याला सगळं मिळेल. ना तरी साखरेचा माग होता, बुद्धिमंतपणेही करिता, परी ऊस नव्हे पंडूस होता जिया परी. आता परत दृष्टांत आलं बरं का. हे दृष्टांत खूप महत्वाचे आहेत. साखरेचा दिलाय, लोखंडाचा दिलाय, दुधाचा दिलाय. दुधाचा तूप झाला की परत तुम्ही कितीही त्याच्यावर प्रक्रिया केली तर परत दूध होणार नाही. साखरेचा ऊसापासून साखर निर्माण झाली, साखरेपासून परत ऊस निर्माण करायचा प्रयत्न केला, अजिबात होणार नाही. लोखंडाचं सोनं केलं आणि परत काय केलं? परत तुम्ही लोखंड बनवायला गेलं, परत लोखंड होत नाही. तसं तुम्ही एकदा भगवंती मिळालं
तर परत तुम्हाला संसारात येता येत नाही. सांगायचं काय की परत आपण प्रपंचामध्ये अडकत नाही, कुठल्याच विषयामध्ये अडकत नाही. कुठल्याच इच्छा, आकांक्षा, कामना, भावना सगळे आपल्या आपोआपच बाजूला होतात. पण त्यासाठी आपण श्रीगुरूंना शरण जाऊन ते नाम घेतलं पाहिजे. नाम जपू यज्ञ तो परम, बाधू न सके स्नानादी कर्म, नामे पावन धर्म धर्म, नाम परब्रह्म वेदार्थ. नामच परब्रह्म वेदांच्या मताने. आणि म्हणून नामाला एवढं काय महत्त्व दिलेलं आहे, ज्याच्याकडे नाम नाही त्याच्याकडे भक्तीचं काम नाही महाराज. ना तरी साखरेचा मागवता, बुद्धिमंतपणे ही करिता, परी ऊस नव्हे पंडूस कुमारा जिया परी. किंवा पंडूसुद्धा ज्याप्रमाणे साखर झाल्यावर पुन्हा चातुर्यानेही तिचा ऊस बनवता येत, ऊस करता येत नाही. किती पण चातुर्य वापरलं, किती पण बुद्धिमत्ता वापरली, एकदा का ऊसापासून साखर निर्माण केली का साखरेतून परत तो ऊस तुम्हाला मिळणार नाही. साखर साखर. तसा एकदा आपण भगवत स्वरूप झालो, भगवंती मिळालो की परत आपण या जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकत नाही. आपण भगवत स्वरूपच होतो. जोपर्यंत आपल्याकडे नाम नाही, त्या भगवंताची प्राप्ती नाही. याच डोळा भोगीन माझ्या मुक्तीचा सोहळा. याच देहातून बरं का. आणि इतर देहाच्या ठाई विचारच नाही, अजिबात विचार करायचा नाही इतर देहाच्या ठाई. आणि आपण आता हा अक्षर ब्रह्म घेतला की ज्याचा कधीच नाश होत नाही आणि ते आपल्याकडेच आहे, आपणच आहोत. पण आपण त्या परमतत्वाला पोचण्यासाठी तत्वदर्शी गुरुला शरण जाऊन आपण सकाळी ब्रह्ममुहूर्तावर ध्यान करायला पाहिजे. ध्यानाच्या माध्यमातून ज्ञान होतो. ज्ञान येई जे भेटी ध्यानाची या, ध्यानाच्या भेटीला ज्ञान येतो. आणि ध्यान फार महत्त्वाची गोष्ट आहे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, बंड बाबा, केरो बाबा, शांतामाई यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री